नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील आणि सेमिस्टर 2 मधील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे अध्ययन आणि अध्यापन हा पेपरमधील माहिती पाहणार आहोत। याआधी ही 2 लेक्चर मी बनवलेले आहेत। अध्ययन आणि अध्यापन म्हणजे नेमकं काय, त्याचे उद्दिष्ट काय किंवा शैक्षणिक महत्त्व काय, त्याचप्रमाणे अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमकं काय आणि त्यातील पहिला प्रकार प्रतिमानाचा पहिला प्रकार अग्रज संघटक प्रतिमान आपण पाहिलेलं आहे। आता आपण पाहूया प्रतिमानाचा दुसरा प्रकार, तो म्हणजे संबोध साध्यता संकल्पना प्राप्ती प्रतिमान। चला तर याविषयी आपण सविस्तर माहिती इथे घेऊया। बघा, मुद्दा आहे किंवा पॉइंट आहे, संकल्पना प्राप्ती प्रतिमान किंवा ज्ञान प्रक्रियाकरण गटातील असून जेरोम ब्रुनर, जॅकलिन गुडनाव व जॉर्ज ऑस्टिन यांनी संकल्पनेसंबंधी मांडलेल्या उत्पत्तीवर हे प्रतिमान आधारलेले आहे। तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रतिमानाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, त्या प्रतिमानासाठी कोणत्या शास्त्रज्ञांनी किंवा उत्पत्तिकारांनी कार्य केलेलं आहे त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत। तर संबोध साध्यता संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे या तिघांची नावं तुमच्या लक्षात राहिली पाहिजे। जेरोम ब्रुनर, जॅकलिन गुडनाव, जॉर्ज ऑस्टिन या तिघांची नावं लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, बऱ्याच वर्षाच्या संशोधनाद्वारे संकल्पना आत्मसात करण्याची प्रक्रिया कशा प्रकारची असते याबद्दलचे विचार त्यांनी अ स्टडी ऑफ थिंकिंग या आपल्या पुस्तकात मांडलेले आहे। या पुस्तकाचं नाव ही लक्षात असू द्या। या जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं अ स्टडी ऑफ थिंकिंग हे पुस्तक कोणत्या प्रतिमानाशी संबंधित आहे तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे। तर हे संबोध साध्यता संकल्पना प्राप्ती प्रतिमानामधील महत्त्वाचं किंवा यशाशी संलग्नित असं ते पुस्तक आहे। त्यानंतर आपण इथे काही व्याख्या पाहूया। बघा, समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संकल्पना। इथं संकल्पनाची व्याख्या दिलेली आहे, पेपरमध्ये हमखास विचारली जाते, त्यामुळे पाठ असू द्या। आणि ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ही व्याख्या केलेली आहे डेसिको यांनी ही व्याख्या केलेली आहे। दुसरी बघा, वर्गीकरण म्हणजे संकल्पना, म्हणजे इथे सर्व संकल्पनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि वर्गीकरण म्हणजे संकल्पना ही व्याख्या कोणी केली तर स्मिथ यांनी केलेली आहे। त्यानंतर पहा, सभोवतालच्या परिसरातील चेतकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियम पद्धती म्हणजे संकल्पना ही व्याख्या फॉर्म हॅम डिगोरी यांनी केलेली आहे। हे तिन्ही शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांनी केलेल्या संकल्पनाची व्याख्या ही लक्षात ठेवायची आहे। मग या व्याख्येवरून आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे तर बघा की संकल्पना निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही चेतक असतात। विविध चेतकांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण केले जाते आणि त्या वर्गीकरणासाठी काही नियम वापरले जातात, त्यातून संकल्पनेची निर्मिती होते। हा मुद्दाही लक्षात असू द्या। मग आता आपण ही जो संबोध या प्रतिमानाविषयी जर आपल्याला माहिती घ्यायची झाली तर त्याची काही पार्श्वभूमी आहे। संबोध साध्यता संकल्पना प्रतिमानाची काही पार्श्वभूमी आहे, ते इथे आपण थोडक्यात पाहून घेऊया। संकल्पना आत्मसात करणे व इतर सर्वसामान्य ज्ञान मिळवणे यामध्ये फरक आहे। सर्वसामान्यीकरण करण्याची आणि फरक दाखवण्याची क्रिया अशा 2 परस्पर भिन्न प्रक्रियेतून संकल्पना अध्ययनाची प्रक्रिया घडत असते, असे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ संकल्पना अध्ययनाचे वर्णन करतात। जेव्हा वेगवेगळ्या चेतकांना वेगवेगळा प्रतिसाद दिला जातो तेव्हा फरक दाखवण्याची क्रिया किंवा प्रक्रिया घडून येते। उदाहरण द्यायचं झालं तर शाळा भरताना दिलेल्या घंटेचा प्रतिसाद वेगळा तर शाळा सुटताना होणाऱ्या घंटेचा प्रतिसाद वेगळा, खेळाच्या तासाला मिळणारा प्रतिसाद वेगळा व अभ्यास करा असे म्हटल्यावर दिला जाणारा प्रतिसाद वेगळा। हा प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो। आपण वरती पाहिलं की संकल्पना म्हणजे नेमकं काय, तर संकल्पनेच्या आपण 3 व्याख्या वरती पाहिलेल्या आहेत। तर आता आपण इथं पाहूया संकल्पनांचे प्रकार कोणकोणते आहेत। तर बघा, संकल्पनाचे मुख्य 2 प्रकार पडतात, मूर्त संकल्पना आणि अमूर्त संकल्पना। मग मूर्त संकल्पना म्हणजे नेमकं काय आणि अमूर्त संकल्पना म्हणजे नेमकं काय तर बघा, मूर्त संकल्पना ज्ञान इंद्रियाच्या साहाय्याने निरीक्षण व अनुभवाने मिळणाऱ्या संकल्पना मूर्त असतात, या लहान वयात प्राप्त होतात। बघा,
कधी प्राप्त होतात? मूर्त संकल्पना लहान वयात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा, पेपरमध्ये विचारला जातो. आणि या ज्ञान इंद्रियाच्या सहाय्याने निरीक्षण आणि अनुभवाने मिळणारे असतात. बघा, निरीक्षण आणि अनुभव हे 2 पॉईंटही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण पाहूया अमूर्त संकल्पना म्हणजे नेमकं काय. तर बघा, या उच्च दर्जाच्या असतात. बघा, अमूर्त संकल्पना ह्या कशा असतात? उच्च दर्जाच्या असतात. केवळ आशयातून प्राप्त होणाऱ्या असतात. यासाठी आशयाचे पृथक्करण केले जाते आणि पृथक्करणातून आवश्यक गुणवैशिष्ट्ये शोधले जातात. ती शोधण्यासाठी नकारात्मक उदाहरणाचा उपयोग होतो. शोधलेल्या आवश्यक गुणवैशिष्ट्यांचा संबंध पूर्व अनुभवाशी लावला जातो व त्यातून अमूर्त संकल्पना प्राप्त होतात. बघा, पूर्व अनुभव, त्याच्याशी लावण्याला संबंध किंवा गुणवैशिष्ट्ये किंवा पृथक्करण असे शब्द आले की लक्षात घ्यायचं की हे अमूर्त संकल्पनाशी संबंधित आहे. त्यानंतर आपण पाहूया या प्रतिमानाचं पदबंध. पदबंध म्हणजे त्याचा उद्देशबिंदू काय आहे किंवा या प्रतिमानाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत किंवा संरचना कशा प्रकारची आहे, हे सर्व मुद्दे आपल्याला इथे पाहायचे आहेत. तर बघा, संबोध साध्यता संकल्पना प्रतिमानाचा उद्देशबिंदू नेमका काय आहे? तर बघा, विद्यार्थ्यामध्ये उदाहरणातील गुणवैशिष्ट्याचे वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित करणे. दुसरा आहे वर्गीकरणावर आधारित संकल्पनेविषयीचा अंदाज म्हणजे परिकल्पना करण्याची क्षमता विकसित करणे. आणि तिसरा उद्देश आहे संकल्पना प्राप्त करण्यास मदत करणे. हे सर्व उद्देशबिंदू या प्रतिमानाचे आहेत. त्यानंतर पाहूया या प्रतिमानाच्या संरचना किंवा या प्रतिमानाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत. तर पहिली पायरी आहे माहितीचे सादरीकरण. तर बघा, यामध्ये काय केलं जातं? तर विद्यार्थ्यांना संकल्पना ओळखण्यास सांगणे, होकारार्थी नकारार्थी उदाहरणे जोडीजोडीने शिक्षकांनी सादर करणे. ही उदाहरणे चित्रे, वस्तू, घटना, व्यक्ती, गोष्टी इत्यादी स्वरूपात असतात. दुसरं बघा, विद्यार्थ्यांना होकारात्मक उदाहरणामध्ये एक गोष्ट समान आहे याची माहिती देणे. तिसरं बघा, विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणाच्या गुणवैशिष्ट्यांची तुलना करणे. चौथं सांगता येईल विद्यार्थ्यांनी परिकल्पनाच्या साहाय्याने संकल्पनेची व्याख्या मांडणे. हे सर्व माहितीच्या सादरीकरण या पायरीमध्ये समाविष्ट होतात, हे सर्व मुद्दे. त्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे संकल्पना प्राप्त झाली आहे की नाही याची तपासणी करणे. तर यामध्ये काय केलं जातं बघा, तर विद्यार्थ्यांनी लेबल न लावताही बरोबर उदाहरणे अचूक ओळखतात. दुसरं बघा, शिक्षक विद्यार्थ्यांनी मांडलेली कल्पना बरोबर किंवा चूक सांगून आवश्यक गुणांचा विचार करून संकल्पनेची व्याख्या सांगतात व तिला नाव देतात. तिसरं आहे ते म्हणजे विद्यार्थी स्वतः नवीन उदाहरणे देतात. ही सर्व घटना कुठे घडत असतात? तर या प्रतिमानाच्या या दुसऱ्या पायरीमध्ये. त्यानंतर तिसरी पायरी आहे विचार प्रक्रियेचे विश्लेषण. यामध्ये काय करतात? विद्यार्थी संकल्पना कशी प्राप्त झाली यासंबंधी विचार मांडतात. त्यानंतर बघा, शिक्षा गुणधर्म व परिकल्पनेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्याशी चर्चा करतात. तिसरा आहे संकल्पना व परिकल्पनेविषयी चर्चा करतात. हे सर्व मुद्दे कुठे घडतात? तर या तिसऱ्या पायरीमध्ये. चौथी पायरी आहे ते म्हणजे सामाजिक प्रणाली. तर यामध्ये काय केलं जातं? तर प्रतिमानाच्या सुरुवातीला शिक्षकाचे काम कशाचे असते? निरीक्षकाचे असते किंवा असावे लागते. शिक्षक निरीक्षण करून नोंदी ठेवतो. विद्यार्थी योग्य दिशेने जातात किंवा नाही याची काळजी या पायरीवर घेतली जाते. सामाजिक प्रणाली या पायरीमध्ये. प्रतिक्रियेची तत्वे या पायरीमध्ये काय केलं जातं? तर विद्यार्थी जेव्हा वेगवेगळे अंदाज बांधत असतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देणे, आपापसात संवादाला वाव देणे या भूमिका पार पाडावयाच्या असतात. आणि जी शेवटची पायरी आहे ती म्हणजे आधारभूत प्रणाली. तर या पायरीमध्ये काय केलं जातं? तर या प्रतिमानामध्ये विद्यार्थी नवीन संकल्पना शोधत नाही तर शिक्षकांनी निवडलेली संकल्पना प्राप्त करीत असतात. त्यामुळे निवडलेल्या संकल्पनेची सर्व गुणवैशिष्ट्ये असलेली होकारार्थी नकारार्थी भरपूर उदाहरणे, ती उदाहरणे विद्यार्थ्यासमोर श्रेणीबद्ध रीतीने व क्रमवार मांडण्यासाठी फळा, फ्लॅश कार्ड यासारखे दृक साहित्य वापरात येईल. अशा प्रकारे आपण या संबोध साध्यता संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे महत्त्वाच्या अशा पायऱ्या किंवा संरचना कशा प्रकारे आहे हे सर्व इथे पाहिलं. पण या प्रतिमानाचा शैक्षणिक उपयोजन किंवा शैक्षणिक उपयोग काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, शैक्षणिक उपयोजन आहे ते म्हणजे
पहिला आहे उपयोग. विद्यार्थ्यामध्ये सामान्यीकरण करण्याची क्षमता निर्माण करता येते. सामान्यीकरण लक्षात असू द्या. नियमबद्ध अध्यापन उद्दिष्टे साध्य कशी करावीत, मूल्यमापन साधनांचा वापर कसा करावा याविषयीचे ज्ञान या उपपत्तीतून होते. तिसरा बघा, अध्ययनकर्त्याला अभ्यासक्रमानुसार प्रभुत्व मिळवण्यासाठी येणाऱ्या अनुभवांचे स्पष्टीकरण या उपपत्तीतून होते. चौथा आहे ब्रुनरची उपपत्ती अध्ययन मांडणीसाठी मार्गदर्शक ठरते. हाही मुद्दा लक्षात ठेवा. आणि नंतरचा उपयोग आहे अध्ययन सुलभ कसे करता येईल त्या दृष्टीने क्रम सुचवण्याचे कार्य ही उपपत्ती करते. अशा प्रकारे शैक्षणिक उपयोजन आपल्याला या प्रतिमानाचे सांगता येईल. अशा प्रकारे आपण अग्रत, संघटक प्रतिमान, त्याचप्रमाणे संबोध, साध्यता, संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे 2 पाहिलेले आहे सविस्तर. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया प्रशिक्षण प्रतिमान, त्यालाच इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल असं म्हटलं जातं. याविषयी माहिती आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता आपण लेक्चर इथंच थांबूया. धन्यवाद.